आमची माती आमची मानता. पूर्वी केवळ भातशेती करणारे कोकणातील शेतकरी आता आपल्या जमिनीत फळबागा विकसित करीत आहेत. आमची 5 एकर जमीन असून त्याच्यात भात व नागली ही पिकं करतो. ती काही 4 महिन्यापुरतीच असतात. त्याच्यानंतर 8 महिने हे असेच जातात. त्याच्यासाठी आम्ही कोसबाड येथे कृषी विज्ञान संस्था येथे 15 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि ते पूर्ण केल्यानंतर लगेच मी रोपवाटिका चालू केली. त्याच्यात मला बराच फायदा झाला. त्याच्यामुळे मी आंब्याची, चिकूची, फणसाची, निंबू वगैरे असे सगळेच फळझाडाची रोपं तयार करू लागला. कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्रातील सुरुवातीच्या केंद्रापैकी एक आहे. नव्यानं गठीत झालेल्या पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात कोसबाड गाव असलं तरी पूर्वीचा संपूर्ण ठाणे जिल्हा या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रात येतो. पिकांच्या माहितीबरोबर पूरक व्यवसाय यासंबंधीचं मार्गदर्शन कोसबाडच्या केंद्रात शेतकऱ्यांना मिळू शकतं. आमचं हे कृषी विज्ञान केंद्र 1977 साली महाराष्ट्रातील पहिलं असं कृषी विज्ञान केंद्र आहे आणि आमचं जे मुख्य कार्य आहे ते ठाणे जिल्हा आणि आताचं नवीन पालघर जिल्हा या 2 जिल्ह्यात चालतं. ह्या विभागाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये खूप पाऊस पडतो आणि बरेचसे शेतकरी जे आहेत ते भात शेतीच करतात. पण भात शेतीमध्ये तेवढंसं उत्पन्न आता कमी होत असल्यामुळं आता बरेचसे शेतकरी हे कृषी पूरक उद्योग करू लागलेले आहेत. याच्यामध्ये आपण बघितलं रोपवाटिका असेल, मधमाशी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, असे विविध प्रकारची प्रशिक्षण आमच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही देतो. वर्षानुवर्ष पारंपरिक आणि कमी फायद्याची भातशेती करणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना नवनव्या शेतीपूरक व्यवसायाची ओळख व्हावी यासाठी कृषी विज्ञान केंद्र वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रमही राबवित असतं. मी इकडे आंब्याची कलमे आणि चिकूची व इतर कलमे ही दर्जेदार केली आणि ती मग शेतकरी वगैरे इकडेच घ्यायला येत असून त्याच्यात मग माझा वाहतूक खर्च बराच वाचला आणि मला बराच फायदा पण होऊ लागला. माझ्या रोपवाटिकेमधून मला 2 लाख रुपये असं उत्पन्न मिळतं. त्याच्यामुळे मी शेतकरी बंधूंना एवढाच संदेश देऊ शकतो काय त्यांनी पण अशी रोपवाटिका तयार करून त्यांचं स्वतःचं जीवनमान उंचवावे आणि त्यांना जर माहिती हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. गेल्या 5-25 वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायांकडे वळवण्याची महत्त्वाची कामगिरी कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रानं केली आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये फलोत्पादन एक स्कीम चालू आहे आणि यासाठी फळझाडांच्या दर्जेदार रोपांची खूप मागणी आहे आणि मी शेतकऱ्यांना असा विनंती करेन की त्यांनीसुद्धा असे नवीन रोपवाटिका तयार करावी. तुम्हाला जर काही प्रशिक्षण हवं असेल तर आमच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण कधी येऊ शकता आणि प्रशिक्षण घेऊ शकता. दर्जेदार रोपांची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन लिलकपाडा गावचे अरविंद अशोक तांडेल रोपवाटिका व्यवसायाकडे वळले आहेत. रोपवाटिका सुरू करण्याआधी त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातून त्यासंबंधीचं प्रशिक्षण घेतलं आहे. मी 1999ला कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर मी पहिल्यांदा 1000 कलमं बनवली. त्याच्यात मला बराच फायदा झाला आणि नंतर असं हळूहळू वाढवत गेलो. नंतर 2000 साली 3000,
नंतर वाढवतच असा माझा रोपवाटिका पुढे तशीच चालू राहिली. ती मी प्रायव्हेट नर्सरीवाल्याला विकू लागलो, पण मला त्याच्यात काही जास्त फायदा दिसला नाही. त्याच्यामुळे मी नंतर माझ्या इकडे शेतावरच मी इकडे कलम ठेवून आणि व्यवस्थित ती वाढवून नंतर मी 1 वर्षानंतर विकू लागला. त्याच्यामुळे मला बराच फायदा हा दिसला. नोकरी सोडून शेती करण्यासाठी गावी आलेल्या अरविंद तांडेल यांनी 15 वर्षांपूर्वी रोपवाटिका स्थापित करण्याचं ठरवलं आणि अतिशय कष्ट घेऊन हजारो रोपांची नर्सरी उभी केली. आज तीच रोपवाटिका त्यांच्या उत्पन्नाचं मुख्य साधन बनली आहे. सध्या माझ्याकडे माझ्या रोपवाटिकेमध्ये आंब्याची 7,000 आणि चिकूची 5,000 आणि फणसाची अशी फणस, लाची, सफेद जांबू, लाल जांबू अशी इतर 2,000 आहेत. व्यवसायाचा व्याप वाढत जातो तेव्हा तो सांभाळण्यासाठी आणखी काही माणसांची, कामगारांची मदत घ्यावी लागते. तांडेल यांच्या पत्नी मीनाक्षी तांडेल या देखील रोपवाटिका व्यवस्थापनाकडे लक्ष देत असतात. कसबा लिलकपाडा इथे आमची रोपवाटिका आहे आणि 2 वर्षाच्या नंतर आम्ही ही रोपवाटिका चालू केली आणि त्या रोपवाटिकेमध्ये बरीच आम्ही रोपं तयार केलेली आहेत. आंबा, चिकू, पेरू, लाची ह्याप्रमाणे ही ती कलमं आहेत आणि त्यासाठी मी माझ्या नवऱ्याला मदत थोडी करून लागते. छोटी कलमं तयार झाली ना का ते आम्ही छोट्या पिशवीत भरतो आणि त्याला पाणी वगैरे घालतो आणि पाणी दिल्यावरती ती व्यवस्थित जागेवरती रचली जातात आणि त्यानंतर ती 1-2 महिन्यात झाल्यावरती नंतर त्याला आम्ही मोठ्या पिशवीत टाकतो. मोठी पिशवीत टाकल्यावरती नंतर शेतकरी घरीच येऊन कलमं घेऊन जातात. रोपवाटिकेतील रोप निर्मितीमध्ये महत्त्वाची असते ती कलम पद्धती. पेरू, लिंबू, पपनस यांची रोपं तयार करण्यासाठी गुटी कलम पद्धती वापरतात. आता आपण पेरूच्या झाडावर गुटी कलम करणार आहोत. गुटी कलम करताना महत्त्वाची असते ती फांदी. आता या फांदीमध्ये साधारणतः आपल्याला पेन्सिल साईजची आपल्याला फांदी लागते. ही फांदी करताना आपल्याला काय लागतं, एक चाकू लागेल, मॉस लागेल, प्लास्टिक लागेल आणि सुतळ लागेल. हे आपल्याला 4 गोष्टी लागतील. आता प्रॅक्टिकल करूयात. पहिल्यांदा काय करायचं की 2 ते 3 सेंटीमीटर असा गोल रिंग तयार करायची आणि याची साल काढून घ्यायची. अशी रिंग काढून झाल्यानंतर ही वरची जी साल आहे ती आपल्याला थोडीशी घासायची असते. आपल्याला जर लवकर त्याला रुटिंग व्हायचं असेल तर याला आपण IBA पावडर लावू शकतो. आता हे काढून झाल्यानंतर आपण त्याला मॉस लावणार आहे. आता हा जो मॉस आहे हा मॉस जिथं जास्त पाऊस पडतो तिथे त्या झाडावर तयार होतो. मॉस जर नसेल तर लाल माती जरी असेल ना ती सुद्धा चालते, पण लाल माती लवकर सुकते. त्यामुळे हा मॉसचं असं वैशिष्ट्य आहे की हा मॉस जर एकदा आपण हे केलं तर हा जास्त पाणी धरून ठेवतो आणि सुकत नाही. त्यामुळे मॉसच शक्यतो वापरायचा. मॉस नसेल लाल माती चालते, पण ती माती लवकर सुकते आणि मग ते रुटिंग व्यवस्थित होत नाही. आणि मॉस घेता आपण हा आधी ओला करून घ्यायचा. मॉस लावून झाल्यानंतर आपल्याला हे प्लास्टिकच्या थ्रेडने असं प्लास्टिकच्या कागदाने असं त्याचं सुरळी हे गुंडाळून घ्यायचं. आता सध्या असं गुंडाळून होईल ते. त्यानंतर आपण हे सुतळीने बांधून घ्यायचं. हे असं आपण ते सुतळीने बांधून घ्यायचं. हा झाला गुटी कलम. आणि साधारणतः आपल्याला 1.5 ते 2 महिन्यानंतर आपल्याला एकदम क्लिअर असे याला रूट्स दिसतील. आणि हे नंतर आपण रूट्स एकदा आले की आपण इथून कट करायचा आणि आपण आपल्या शेतामध्ये लावू शकतो किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण ते ठेवू शकतो. आता हा आपला झाला गुटी तयार कलम.
जर शेतकऱ्याने हा गुटी कलम शिकला तर तो पेरूवर करू शकतो, डाळिंबावर करू शकतो, लिंबूवर करू शकतो, पपनसवर करू शकतो, अशा विविध प्रकारच्या फळझाडा तो गुटी कलम करू शकतो. आंब्याची दर्जेदार रोपं तयार करण्यासाठी शेंडा कलम पद्धत खात्रीलायक समजली जाते. आता आपण आंब्यावरचा शेंडा कलम कसा करायचा हे बघणार आहोत. यासाठी आपल्याला लागतं एक डोलकाडी. डोलकाडी करताना आपण आपल्याला जे एखादं झाडाचं दर्जेदार रोप घ्यायचं आहे त्याचं आपल्याला डोलकाडी घ्यायची आहे. डोलकाडी काढल्यानंतर त्याची जी पानं आहेत त्या पानं आधी काढायची आपण. अच्छा, हे काढून झाल्यानंतर ह्या डोलकाडीला आपण 2 तिरपे काप द्यायचे आहेत. दोन्ही साईडला तिरपे काप द्यायचे आहेत. हे आपलं झालं डोलकाडी तयार. आता आपल्याला एक खुंट रोप लागणार आहे. खुंट रोप हे गावठी झाडाचं असतं आणि याच्यावर आपण कलम करणार असतो. आणि खुंट रोप आधी कापून घ्यायचं. हे कापल्यानंतर त्याला मधोमध असे काप द्यायचा. हा काप दिल्यानंतर आपण जी काय डोलकाडी निवडले ती डोलकाडी त्याच्या मधोमध ठेवायची. हे डोलकाडी टाकत असताना कोणती एक बाजू आपली मॅच झाली पाहिजे असं आपण ॲडजस्ट करायचं. आता बघतो आपण की एक बाजू मॅच झाले. त्यानंतर प्लास्टिकच्या दोऱ्याने आपण ती बांधून घ्यायची. बांधताना खालून आपल्याला वर जायचं आहे. आता हे आपलं शेंडा कलम तयार झाला. अशाच प्रकारे आपण शेंडा कलम आंब्यावर करू शकतो, चिकूवर करू शकतो, पेरूवर करू शकतो, अशा प्रकारे. त्यानंतर आपण एक रिकामी पिशवी घ्यायची. ह्या रिकामी पिशवीमध्ये आपण माती, शेणखत हे मिक्स केलेली माती आहे ती माती ते भरायची. अर्धी माती भरून झाल्यानंतर त्यात आपण जे कलम तयार केलं आहे ते कलम ठेवायचं आणि पुन्हा मातीने ते भरून घ्यायचं. आणि ही आपण जी काही माती निवडलेली आहे ही माती शेणखत मिश्रित आहे आणि आपण खतसुद्धा टाकलेले आहेत. अशा प्रकारची माती तयार केलेली आहे. अशा प्रकारे ही पूर्ण अशी माती पिशवी भरून घ्यायची. ह्या पिशवीला आपण मुद्दाम म्हणून असे होल ठेवले आहेत जेणेकरून आपण जे काही पाणी टाकू ते पाणी बाहेर निघून जाईल. कारण जास्त जर पाणी आतमध्ये थांबलं तर मुळं कुजतील आणि आपलं कलम आहे ते मरून जाईल. आता जे आपण पुढे कलम बघताय हे कलम केल्यानंतर 3 महिन्यानंतरची ही त्याची अवस्था अशी आहे. आता जर हे आपल्याला कलम जमीत लावायचं असेल तर पहिल्यांदा आपला खड्डा खोदायचा आहे. तो खड्डा खोदल्यानंतर ती जी काळी पिशवी प्लास्टिकची ती फाडायची. खड्ड्यामध्ये माती, शेणखत हे टाकायचं आणि आपण नंतर तो कलम लावायचा. कलम लावताना एक काळजी अशी घ्यायची की जिथे तो जॉईंट मॅच झाला आहे तो भाग जमिनीच्या वरती राहायला पाहिजे. रोपवाटिका शेतीला कशी पूरक ठरते याचं उत्तम उदाहरण म्हणजेच अरविंद आणि मीनाक्षी यांची ही रोपवाटिका संध्या नर्सरी. विहीर पुनर्भरण हा भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी एक नामी उपाय आहे. आमची माती आमची माणसं. पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं भीषण दुष्काळाला आपल्याला सामोरं जावं लागतंय. धोधो पाऊस पडूनही पाणी टंचाईचं संकट समोर येऊन ठेपलंय. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत चालली. गावकुसातील विहिरी, तळी, नदी नाले आटत चाललेत. याचाच परिणाम म्हणजे पाण्यासाठी मैलोनमैल करावी लागणारी पायपीट. पडणाऱ्या पावसाचं पाणी अडवलं, जिरवलं तरच भूगर्भाची रिकामी घागर भरणार आहे. त्यासाठी विविध उपाय करणं गरजेचं आहे. विहीर पुनर्भरण हा भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी एक नामी उपाय आहे. पाणी अडवून, जिरवून जलस्रोत भरण्याचा हा एक सक्षम मार्ग आहे.
आज आपण जर विहिरीच्या पुनर्भरणाविषयी बोलायचं झालं तर आज आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना माहिती आहे, शेती आणि पाणी किंवा शेतकरी आणि पाणी यांचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे. म्हणजे पाणी नसेल तर शेती होऊ शकत नाही, पाणी विना शेती शक्यच नाही आहे. तर आज जर आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला, आज राज्यामध्ये आपल्या जवळपास संपूर्ण 308 लाख भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास आपण म्हणतो 17 ते 18% क्षेत्र फक्त सिंचन क्षेत्राखाली आहे. म्हणजे ते साधारणतः 38 ते 39 लाख हेक्टर क्षेत्र होतं. म्हणजे मित्रो, आजही आपण 80% जास्त क्षेत्र हे कोरडवाहू आहे. आणि आज आपल्याला जर वाढत्या लोकसंख्येचं आपल्याला जोपासना करायची असेल तर अन्नधान्याचं उत्पादन वाढवायचं आहे. वाढवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे ह्या कोरडवाहू क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावं लागतं आहे. आणि अशा ठिकाणी सिंचनाची व्यवस्था आपल्याला जर निर्माण करायची झाली तर आपल्याला पाणी जे आहे हे अतिशय कार्यक्षमतेने आणि काटकसरीने वापरण्याची गरज आहे. आज जर आपण विचार केला की महाराष्ट्रामध्ये पाऊस आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राला वारंवार आपल्याला दुष्काळाशी तोंड द्यावं लागतंय. आणि आज पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पाणी मुरतंय आणि हे पाणी जमिनीत मुरून हे हळूहळू खालच्या थरापर्यंत जात आहे आणि खालच्या थरापर्यंत साठतं. एका ठिकाणी ते साठतं आणि अशाला आपण भूजल म्हणतो. असं हा भूजलाचा साठा आपण अनेक प्रकारे म्हणजे विहिरीद्वारे, कूपनलिकेद्वारे आपण उपसा करत असतो आणि शेतीसाठी त्याचा पाण्याचा उपयोग करत असतो. तर आज भूजलाची परिस्थिती काय आहे? आज जर आपण भूजलाच्या बाबतीत विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भूजलाची पातळी ही दिवसेंदिवस घटत कमी होत चाललेली आहे. म्हणजे जे पूर्वी आपल्याला 100 ते 150 फुटावर पाणी आज बोरवेलला लागायचं ते आज आपल्याला 500 फुटापर्यंत खाली जावं लागतंय. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतंय की भूजलाची पातळी ही दिवसेंदिवस खाली जात आहे. याच्या मागचं कारण काय? मित्रो, याच्या मागचं जर सगळ्यात महत्त्वाचं जर कारण आपण पाहिलं तर आपल्या उघड्या डोळ्यालाही ते जाणवतंय की विहिरीद्वारे किंवा कूपनलिकेद्वारे जो उपसा आहे, हा उपसाचं प्रमाण जे आहे हे विहिरीला येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहापेक्षा किंवा जो पाण्याचा वेग आहे, विहिरीला नैसर्गिक पाझर जो आहे त्याच्या वेगापेक्षा पाण्याचा उपसाचा वेग हा कितीतरी पटीने जास्त आहे. तर आता आपण त्याच विहिरीचं जर पुनर्भरण करायचं झालं तर ते कशा पद्धतीने करता येईल याच्याबद्दल बोलूया. तो उन्हाळ्यामध्ये ज्या वेळी तुम्हाला पाण्याची गरज असते पिकाला, अशा वेळी तुम्ही ते विहिरीचं आपल्याला सहाय्य करू शकेल आणि प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षित पाणी म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करू शकाल. आता विहिरीजवळ पाणी आणल्यानंतर आपल्याला करायचं काय की ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2 खड्डे घ्यायचे. 2 खड्डे असे की एक विहिरीपासून साधारणतः तुम्हाला जशा परिस्थिती असेल त्याप्रमाणे पण साधारणतः एक 3 ते 5 मीटर अंतरावर आपल्याला एक मोठा खड्डा घ्यायचा आहे. तो खड्डा म्हणजे असा घ्यायचा आहे की एक 10 फूट लांब, 10 फूट रुंद आणि फक्त 3 फूट खोलीचा असा पहिला खड्डा आपल्याला घ्यायचा आहे. शेतावर जे काही दगडगोटे आहेत, बारके म्हणा, थोड्या मोठ्या साईजचे 40-50 मिलीमीटर आकाराचे, असे सगळे दगडगोटे आपल्याला त्या खड्ड्यामध्ये टाकायचे. आणि मग आता काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं 2 खड्डे घ्यायचे. त्यापैकी हा जो पहिला खड्डा आहे, आता दुसरा खड्डा त्याच्या बाजूला साधारणतः 1 ते 1.5 मीटर अंतरावर दुसरा खड्डा आपल्याला घ्यायचा आहे. तर हा जो पहिला खड्डा झालेला आहे आपला 10 बाय 10 बाय 3 फुटाचा, याच्या मध्यभागी साधारणतः मध्यावर 6 इंची पाईप PVC पाईप जो आहे तो मध्यावर 6 इंची PVC पाईप टाकायचा. आपला दुसरा खड्ड्याला जोडण्यासाठी हा पाईप टाकायचा. आणि ह्या पाईपच्या तोंडाशी म्हणजे आपण खड्ड्याच्या मध्यावर पाईप टाकल्यानंतर त्याच्या तोंडाशी साधारणतः अशी जाळी, लोखंडाची जाळी मिळते, ती जाळी त्याला लावायची की जेणेकरून त्यातून काही पालापाचोळा किंवा गाळ वगैरे त्या पाईपातनं जाणार नाही. आता हा पहिला खड्डा जो आहे हा दगडगोट्याने भरून घेतलेला आहे. ज्या ठिकाणी आपण जे पाणी आहे चराचं किंवा जे वाया जाणारं दिसतंय उघडं पाणी ते आपण वळवणार आहोत. ह्या खड्ड्यामध्ये पाणी आल्यानंतर ह्या खड्ड्यात सर्वसाधारणपणे त्या दगडामध्ये पालापाचोळा असेल किंवा काडी कचरा असेल, गाळ असेल, सर्वसाधारणपणे त्या खड्ड्यामध्ये स्थिरावेल आणि बऱ्यापैकी पाणी शुद्ध झालेलं त्या 6 इंची पाईपद्वारे
दुसऱ्या खड्ड्यामध्ये जाईल. आता मी थोडा दुसऱ्या खड्ड्याबद्दल बोलतो की दुसरा खड्डा जो आपल्याला घ्यायचा आहे हा साधारणतः 6 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल अशा प्रकारे घ्यायचा आहे. हा खड्डा घेतल्यानंतर या खड्ड्याच्या तळाशी आपल्याला काय करायचं आहे, एक 4 इंची PVC पाईप सरळ खाली तळाशी टाकायचा आहे, तो विहिरीमध्ये सोडायचा आहे आपल्याला. मग हा जो 6 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल हा खड्डा जो आहे हा झाल्यानंतर तळाशी आपण काय करणार आहोत की 3 ते 4 प्रकारचं सामग्री तिथं वापरणार आहोत. म्हणजे त्यात थर वापरणार आहोत ज्याची त्याला आपण गाळणी तयार करणार आहोत. तर सगळ्यात खाली त्या खड्ड्याच्या तळाशी साधारणतः 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर 45 ते 50 सेंटीमीटरचा खडीचा थर द्यायचा. त्याच्यावर 50 सेंटीमीटर आपल्याला जाड वाळू टाकायची. त्यावर आपण जी प्लॅस्टरसाठी बारीक वाळू वापरतो 0.6 ते 2 मिलीमीटर व्यासाची अशी बारीक वाळूचा 50 सेंटीमीटरचा थर द्यायचा आहे. आता ह्या 1.5 मीटरच्या वर पुन्हा एक साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर आपल्या ज्या विटा असतात त्याचा चुरात साधारणतः 30-40 mm आकाराचे बारीकशे तुकडे करायचे आणि तो 15 ते 20 सेंटीमीटरचा थर सगळ्यात वरती तो थर द्यायचा आहे आपल्याला. आणि मग जो पहिल्या खड्ड्यातनं 6 इंची PVC पाईपद्वारे जे पाणी येणार आहे हे आपण विटाच्या तुकड्यावर सोडणार आहोत. होईल काय, पहिल्या खड्ड्यातनं थोड्याफार प्रमाणात शुद्ध झालेलं पाणी हे दुसऱ्या खड्ड्यातील विटावरच्या जे चुरा आहे त्यावर पडेल आणि मग ते पाणी तसंच विटाच्या चुरातून बारीक वाळू, जाड वाळू आणि खाली सगळ्यात खडी अशाद्वारे ते पाणी जाऊन पूर्णपणे साफ आणि शुद्ध होऊन खालच्या 4 इंची PVC पाईपद्वारे ते आपण विहिरीमध्ये सोडणार आहोत. अशा रीतीने आपण पहिला या 2 खड्ड्याच्या साहाय्याने विहिरीचं पुनर्भरण करू शकतो. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही अशा प्रकारे पुनर्भरण केल्याने एक तर विहिरीमध्ये अतिशय चांगलं पाणी जाईल, त्यामुळे विहिरीला कुठलाही धोका राहणार नाही. दुसरी गोष्ट की हे पाणी तुम्ही विहिरीमध्ये मुरवलंय काय की प्रेशरने किंवा तुम्ही शक्यतो तो पाईप विहिरीच्या जितका खाली खोल टाकता येईल तेवढा टाका जेणेकरून आतल्या पाण्याला ढवळाढवळ होणार नाही. विहीर पुनर्भरण करताना अजून एक काळजी घ्यायची की काही शेतकरी करतात की अतिशय खारवड भागातलं साचलेलं पाणी ते टाकायचा प्रयत्न करतात. तर मित्र ती फक्त एक काळजी घ्या, गहाण भागातलं किंवा खारवड भागातलं पाणी जर तुम्ही टाकाल तर आपल्या विहिरीचं पाण्याची प्रत पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. म्हणून शक्यतो पावसाचं चांगलंच पाणी आपण त्या विहिरीच्या पुनर्भरणासाठी वापरायचं आहे. मग याचा एक तुम्हाला चांगला रीतीने फायदा होऊ शकतो. अशा रीतीने जर तुम्ही विहिरीचं पुनर्भरण केलं तर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी तुम्हाला पाण्याची गरज असते पिकाला अशा वेळी तुम्ही ते विहिरीचं आपल्याला सहाय्य करू शकेल आणि प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षित पाणी म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करू शकाल. जर तुम्हाला हे विहीर पुनर्भरण करताना काही शंका असतील किंवा काही अडीअडचणी असतील तर आपण कृपया आमच्या प्रकल्पाशी संपर्क करायला काहीच हरकत नाही. आमच्या संपर्कासाठी पत्ता आहे भूजल संशोधन प्रकल्प, जलसिंचन निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.